महिला आत्मनिर्भरतेसाठी मानिनी सखी मंचतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात ड्रेस डिझायनर व पार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सखींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ता सविताताई मोहनमते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या। त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले। कार्यक्रमात सरदार पटेल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील माणेकर यांचीही उपस्थिती होती। मानिनी सखी मंचाच्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी सखींना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाची रूपरेषाच ती आहे की आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा हा माझ्या शेवटची घटका जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी समाजाच्या शेवटच्या घटकेपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेल। जोपर्यंत समाजाचा शेवटचा घटक समृद्ध होणार नाही तोपर्यंत कदाचित माझा श्वास थांबणार नाही, असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं। दादा, तुम्हीही सुद्धा राजकारणामध्ये आहात आणि येणारी निवडणूक ही महानगरपालिकेच्या आपण सुद्धा इच्छुक उमेदवारांमध्ये आहात, तर काय बोलाल तुम्ही? राजकारण हा एक आमच्या ह्या मंचाच्या व्यतिरिक्त पार्ट आहे, परंतु समाजकारण करत असताना मानिनी सखी मंच महिलांना आत्मनिर्भर सक्षमीकरणाकडे ज्या पद्धतीने नेत आहे, इतकी सुंदर पद्धत आहे आणि समाजातल्या तळागाळातल्या महिलांना एकत्र करून, म्हणजे आता त्यांनी एक उदाहरण दिलं की पॉम्पलेट वाटता एक जी महिला होती जी डिप्रेशनमध्ये गेली होती, त्या महिलेला आणणं, तिला समजवणं, तिला आपल्या कुटुंबाचं, जसं आपण कुटुंबातल्या व्यक्तीला समजवतो तसं समजवणं अतिशय सुंदर आहे। आणि प्रमाणपत्र इथल्या महिलांना देताना खूप आनंद झाला आणि खूप समाधान झालं। आणि सुनील भाऊंनी सांगितलं आम्ही हे करतो कशासाठी? समाधानासाठी। हा एक मुद्दा होता। आणि जसं आपले माननीय पंतप्रधान मोदीजी, आपले नागपूरचे आपण करता धरता म्हणू शकतो नितीनजी, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, ते आपल्या सगळ्या बहिणींचे लाडकी बहीण आपले देवाभाऊ, आणि आपले आमदार मोहनजी यांचं हेच काम चालू आहे, सक्षमीकरणाचं, महिला सक्षमीकरण। बस त्याच्यामध्ये यांचा हातभार लागतो आहे। ही भावना मला इथे आल्यावर असं वाटलं आहे की आमचे हे जे कार्यकर्ते आहे हे तेच काम, तोच वसा घेऊन पुढे जात आहेत, यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही। आणि अतिशय सुंदर सुरेख वाटलं। या पलीकडे अजून काय? महिला मोहन भाऊंना एक प्रशिक्षणासाठी एक जागेची सुद्धा मागणी केलेली आहे। हो, काल रात्रीच ते दोघंजण आले होते घरी, रात्री 11 वाजता आले होते। मी घरात होती, मला म्हणे मोहन भाऊंनी आम्हाला, आता सध्या तुम्हाला माहिती पार्लमेंटरी बोर्ड याच्या सगळ्या मीटिंग सुरू आहेत, ते घरी नव्हते, म्हणे आम्हाला मोहन भाऊंनी सांगितलं आहे की तुम्ही 11 वाजता या। मग ते आले आणि ह्याच मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे। आता सध्या आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी बोलता येत नाही आहेत, तर एकदा निवडणूक आटपली, आपली आचारसंहिता संपली तर त्याबद्दल ते मार्ग काढणार आहे। आणि जर ते स्वतःसाठी तर काही मागत नाही आहे ना, ते समाजासाठीच मागत आहेत, त्यामुळे द्यायला काहीच हरकत नाही आहे। स्वतःसाठी मागणं वेगळी गोष्ट, ते तेवढे समृद्ध आहेत, ते समाजासाठी मागत आहेत, समाजाचं देणं आपण सगळेच जण लागतो। बघा, मानिनी सखी मंचचा उद्देश नेहमी हा महिला स्वयंरोजगार आणि महिलांचा सर्वांगीण विकास हाच राहिलेला आहे। महिला स्वयंरोजगारासोबत महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणे हाही आमचा एक हेतू असतो। तर त्यामुळे आम्ही सर्व महिलांच्या स्वयंरोजगारासोबतच वर्षातून एकदा त्यांच्यासाठी आम्ही असा स्नेहसंमेलनाचं आयोजन करतो की जेणेकरून ही जी धावपळ चालू असते बाई पण भारी देवा, त्या बाई पण भारी देवातनं थोडंसं कुठेतरी त्या स्वतःला बघतील आणि इथे येऊन स्टेज त्यांना आम्ही देतो की त्या बिनधास्त होऊन जगतील पुन्हा। काही आता येणारा काळ हा निवडणुकीचा आहे, आपण पण राजकारणामध्ये एक घटक म्हणून तुम्ही काम करतात आणि येणाऱ्या समोरच्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला जर संधी मिळेल पक्षाकडे, तर म्हणजे आपला अजेंडा काय राहणार आहे आणि समोरची तुमची भूमिका काय राहणार? बघा, माझा अजेंडा नेहमी हाच राहिलेला आहे आम्हा दोघांचा, स्त्री सक्षमीकरण, स्त्री स्वयंरोजगार। पण आता आम्ही दोघांनी जेव्हा बघितलं मागच्या 2-3 वर्षात ते शक्य झालं आणि ह्या वर्षीपासून आम्ही सुरू करू की प्रत्येक स्त्री ही सक्षम झाली, पण तिचे जे मुलं आहेत ते तिला असं वाटतं की चांगल्या कुठल्या तरी एज्युकेशन संस्थेमध्ये टाकावे आणि शिकवावे, पण ते तिला शक्य होत नाही आहे। लाखोची फीज असते बघा, आपल्यासारख्यालाही भरायला ती कुठेतरी दमछाक होतं की अरे बापरे असं कसं। तर आम्ही दोघांनी असं विचार केला आहे की मी स्वतः MA BEd आहे, तर आपण असं कुठेतरी एक 4-5 शिक्षकांपासून सुरुवात करूया, फुलने फुलाची पकडी, पहिले 50च मुलांवर प्रयोग करूया आणि फ्री ऑफ कॉस्ट 10वी-12वीच्या मुलांसाठी ट्युशन क्लासेस सुरू करूया। सर्वप्रथम मानिनी सखी मंचाचा हा जो कार्यक्रम आहे प्रमाणपत्र वितरणाचा, त्याला मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो। कारण आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये
देशातील तरुणांना, देशातील महिलांना जे स्किल इंडियाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचा जो मंत्र दिलेला आहे, तोच मंत्र माननीय फडणवीस साहेब हे सुद्धा पुढे घेऊन जात आहे. आमचे दक्षिण नागपूरचे आमदार माननीय मोहनभाऊ मते हे सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी अतिशय काम करत आहे. आणि आमचे सुनील भाऊ मानेकर हे जे भारतीय जनता पार्टीचे एक नेते आहेत, या संपूर्ण परिसरातील एक गणमान्य व्यक्ती आहे. हे इथे जवळपास 800पेक्षा अधिक महिला इथे उपस्थित आहेत. समाजातल्या ज्या पीडित आहेत, ज्या दुःखी आहेत, ज्यांच्याजवळ पैशाचा अभाव आहे, अशा सर्व महिलांना इथे आणून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण देत आहे. नुसतं प्रशिक्षण नाही तर कार्य करण्यासाठी त्यांना ब्युटीची किट असेल ती देत आहे, शिलाई मशीन देत आहे. यांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण आहे, व्यवसाय करण्यासाठी सहाय्य आहे आणि त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे यासाठी त्यांना आत्मविश्वास, इतर मदती हे सुद्धा सुनील भाऊ करत आहे. मानिनी सखी मंच अशा पद्धतीची संस्था ही वेगवेगळ्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. आज आपण पाहतो की अमृततुल्य चहाच्या फ्रँचायझी निघतात, पण मानिनी सखी मंचच्या सुद्धा फ्रँचायझी निघाल्या पाहिजे की जेणेकरून कुठलीही महिला तिला असं वाटणार नाही की मी एकटी आहे. महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि सुनील भाऊ, आमचे मोहन भाऊ सारखे लोक त्यांच्यासोबत आहेत. हे सर्व असताना मला असं वाटतं की सगळ्या महिलांचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि त्यांनी कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही. आम्ही सर्व लोक त्यांच्यासोबत आहोत. या कार्याला माझ्या शुभेच्छा आहे. धन्यवाद.